पूर्वी कसं बाबा घरी उशिरा आले की विचारायचे इतके वेळ कुठं होतात, आता विचारत नाही लोक. कधी या बसा जेवण करून जा तरी बघा. कारण सिरियल मधला एखादा चुकलं तर आम्हाला चिंता आहे, बाबा घरी लवकर आले त्याची चिंता आहे. त्यात शनिवारी चुकलं तर अजून वाईट आहे, रविवारी सुट्टी असते. मग तुम्ही विचार करा, तुम्ही सुद्धा लहान मुलं मुली जेवायला आम्ही सगळे टीव्ही समोर बसतो. पूर्वीचं घर तुम्ही पहा कसं होतं घर पूर्वीचं. सकाळी उठल्याबरोबर आमचा दादा व्यायाम करायचा, आमची ताई अंगण झाडायची, आमची आई तुळशीला पाणी घालायची, आमचे बाबा भगवद्गीता वाचायचे, जो धर्म असेल तो ग्रंथ वाचायचे. हे घराचं मंगलमय वातावरण. आता सकाळी उठल्याबरोबर चौघं काय करतात, आधी मोबाईल, जगाची चिंता. काय झालं, तुम्ही गावातला गेला नाही गेला, याचा फोटो आहे, मग भाऊ पूर्ण श्राद्ध नाही, 2 फुलं टाकायचे, पटायचे, त्याच्या खाली एखाद्याचा वाढदिवस, तेच फुलं टाकायचे. आला तरी तेच, गेला तरी तेच. त्या भावनेचा पत्ता. आधी तेवढं काम करायचं नाही, श्रद्धांजली आणि वाढदिवस, कोणाच्या लग्नाचे वाढदिवस. आता लग्नाचा वाढदिवस काय, ते काय वाढदिवस करण्याची गोष्ट आहे, सगळ्याची लग्न होतात. लग्नात काय करतो तो आहे, पण लग्नाचे वाढदिवस म्हणजे याला फार जणू कारगिलच्या लढाई नाव आहे असं ते लग्नाचा वाढदिवस अवघड आहे. मग आधी ते बघायचं. मग आम्ही जेवायला सुद्धा आता टीव्ही समोरच बसतो, कारण सिरियल चुकायला नको. आई सांगते इथं वाढून आणलंय, सगळे या जेवायला. नेमकी 8:30ला जेवताना जाहिरात लागते, टॉयलेट कशाने होतो जेवताना सगळं घर पहा. आई बाबांना सांगते ते घेऊन या, त्याला मला लक्ष देतो. भाजी वापरत होतो बाबा तर घालून जातो, ते समोरून भाजी वापरत म्हणजे आवडत आहे. सगळ्यांना गेले. आता माझं असं मत आहे, पालकांना जर समजत नसेल तर आता तुम्हाला समजायला पाहिजे. तुम्ही आईला सांगा, आई टीव्ही बंद करा, हे सिरियल मध्ये काय काय दादा यातून काय मिळते. सायराट सिनेमा पाहावा का, सायराट सिनेमा चांगला आहे, कलाकृती चांगली आहे, पण घरात सगळ्यांनी एकत्र बसून पाहावा का. तरुण मुलगी शेजारी असताना बापाला पाहावा का. त्या तरुण मुलीनं बाबाला सांगावं मी तर असं केलं तुम्हाला पटेल का, नाही पटणार, कशाला सिनेमा, फक्त शेट्या वाजवायच्या राहतात, बंद करा. हे संस्कार आता उलटे करण्याची गरज आहे, पालकांनी पालकांवर करण्याची गरज आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून हे सगळं झालं पाहिजे. घरामध्ये जे होतंय, म्हणजे पूर्वी कसं शिवाजी कसे घडले की जिजाऊंना त्यांच्यावर कशा गोष्टी सांगायची, जिजाऊ त्यांना महाभारतातल्या रामायणामधल्या. महाभारतामध्ये भीमानं बकासुराचा वध कसा केला, कसा दुष्ट होता बकासुर. रामानं रावणाचा वध कसा केला, रावण कसा दुष्ट होता, सीतेला कसं सोडवलं हनुमानाने. आणि त्यामुळं त्या बाल शिवाजीमध्ये वीरश्री संचारायची की जर हे भीम अर्जुन हे राम लक्ष्मण इतके जर शूर होते तर आपल्याला सुद्धा शूर होऊन या मुलांचा नायनाट करावा लागेल, असं त्या बाल शिवाजीच्या मनावर संस्कार झाले होते. म्हणून शिवाजी घडले, ते जिजाऊमुळे घडले, आईमुळे घडले. आता घरात काय परिस्थिती आहे, लहान मुलं आईला विचारतो आई मनोरमा काय शंकरच्या घरात होती, आज कुठे सिरियल नव्हती. आई सांगते तू लक्ष देता नाही का, ती प्रभाताच्या घरात असते. किती जिजाऊ आणि बाल शिवाजी किती छान. आता शिवाजी काय आहे, हा कुठेतरी चौकातच उभा राहणार, महाराजांसाठी दाढी ठेवून, दाढी महाराजांसाठी ठेवणार, छेड पुढील काय. अरे महाराज असे नसतात नाही, महाराज फक्त दिसले नाही पाहिजे, महाराज असले पाहिजे, त्यांच्या मनात सगळ्यांविषयी आदर असला पाहिजे. आणि हा संस्काराचा भाग आहे. पण आम्ही हे काहीच करत नाही. आता घरामध्ये 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहे, भिंतीवर ₹1,00,000 एलईडी आहे, पण ₹50 साधं पुस्तक नाही. सानेगुरुजींचं पुस्तक आहे, इसापनी ते घरात पुस्तकच नाही. काय वाचायचं, पालक आमच्या घरात पुस्तक ठेवतात नाही, मग आम्ही वाचायचं काय. पुस्तकं संस्कार करायचे, पूर्वी इलाजच नव्हता, मोबाईल नव्हती, टीव्ही नव्हता, काही नव्हतं. हे टीव्ही नंतर आले. हे पहिलं सगळ्यात पूर्वी करमणुकीचं साधन होतं रेडिओ, रेडिओशिवाय साधन नव्हतं. गावात एकच रेडिओ असला तरी गावाचं लागायचं, मोठ्या गावात तो गाणं लावून फिरायचं, सगळे ऐकायचे. म्हणजे रेडिओला इतकं महत्व होतं की हुंड्यात सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरात यायचे. गमती का तुम्हाला अजून अनुभव नाही. 2 रेडिओ घरात यायचे, एक हा रेडिओ आणि दुसरी बायको नावाचा 2 रेडिओ. नंतर हे टीव्ही आहे, ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. तो टीव्ही सुद्धा हालायचा असत, चित्र स्थिर नव्हतं. लोकांचा असे मान हलवे लागायचे. असं आज हवामान शांत राहील असं सांगितलं तरी त्या बाई हालायच्या.
ते पाहणाऱ्याला मान हलवे म्हणून जुन्या लोकांच्या मान हलत असाव्यात असा अंदाज आहे. हे अँटेना हलवा लागायचं. नंतर आता काय काय मॉडेल आहे. काल परवा मी वृत्तपत्रात वाचले एक नवीन टीव्हीचं मॉडेल आलंय. आता रिमोटची गरज नाही, पाहणाऱ्याने डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणाऱ्याने जर कायमचे डोळे मिटले त्या मॉडेलचं काय करायचं? ते त्याच्याबरोबर पाठवायचं की दुसरी काय सोय असेल बुवा. पण हे सगळं तंत्रज्ञान आता ऑनलाईन अभ्यास आम्हाला करायचा आहे. 2 वर्षाच्या मोबाईलमध्ये आम्ही इतके घडवून गेलो. आता मोबाईलची गरज नाही, पण आम्हाला मोबाईल शिवाय करणार नाही. आमचा मोबाईल कुठं थोड्या वेळ बाजूला गेला की जणू आमचं काळीच बाजूला गेली अशी आमची अवस्था. मग आपले फेसबुक अकाउंट आहे असले पाहिजे. आता परवा मी बातमी वाचली कोल्हापूरची. 10वीच्या मुलांनी काय काय ग्रुप केले त्यावर. हाफ मर्डर ग्रुप, मर्डर ग्रुप, पेटविंग ग्रुप म्हणजे पेटविंग ग्रुप मुलांचा आहे. इतके हिंसक. तुम्ही तुमच्या मनात हे कसं हे शब्द आले कुठून? हा विचार करण्यात लावणारा विषय आहे. आपले फेसबुक अकाउंट आहे असले पाहिजे. आता तुम्ही म्हणा मोठेच ठेवतात, आमची काय चूक आहे. पूर्वी कसं बाबा घरी गेले की लहान पोरं धावत जायचं, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. छान विचारे बोलायचे, एकमेकाची मोठी वगैरे घ्यायची. आता पप्पा आले की बरोबर धावत होतं, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. ते त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात आणि पळून जातात. म्हणजे आता पोरगं पप्पासाठी जातच नाही, मोबाईलसाठी जात. आता पप्पाच्या खिशात जर मोबाईल असेल तर पोरगं पप्पाकडे जाणारच नाही अशी अवस्था. आणि कोणी केली अवस्था? आम्हीच केली, मोठ्यांनी केली. फेसबुक अकाउंट पाहिजे, त्यावरची माहिती जी आहे ती सेन्सॉर असते का, खरी असते का नाही, कोणी काही घ्या. आपलाच फोटो टाकावा असं काही नाही. एखादा सुंदर फोटो टाका, रिक्वेस्ट जास्त आहे. प्रत्यक्ष बाहेर विशुद्ध पडायची वेळ टाकतात, दुसऱ्याचे फोटो टाकतात, माहिती देतात. आमच्याकडे एकाने टाकलो MBBS डॉक्टर हॉस्पिटल, माहिती टाकली खोटी माहिती. कारण आपलं पोट भरण्यासाठी त्याला मेकअप करायला वेळ नाही. ती परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि जगात सगळ्यात सुंदर कोण असेल, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर आपली आई आहे. आईशिवाय जगात दुसरं सुंदर कोणी नाही. ते तुमच्या तोंडून पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे. जगात सगळ्यात सुंदर कोण? माझी आहे. कारण तिने मला जग दाखवलं. आम्हाला 6 पॅक मिळवायचे, व्यायाम केला पाहिजे. कुठल्या नाटासारखे 6 पॅक मिळवायचे. पण आपल्या वडिलांचे एकदा वर आलेले हडप आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी ते कष्ट करतात म्हणून. बाथरूम मध्ये साबणाचा तुकडा असला तर आपण काय सांगतो आईला, आई मला नवा साबण दे. हा नको. आपण नवा साबण घेतो पण तो तुकडा कोणी फेकून देत नाही. तो तुकडा आपले वडील लावत असतात, संपोस्तर लावत असतात. कारण त्यांना काट कसर करायची असते आपल्यासाठी. म्हणून आपण थोडे या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. म्हणून ही पिढी बिघडलेली आहे. तुमच्यावर संस्कार करायची गरज आहे असं मी अजिबात म्हणत नाही. पण काही गोष्टी या काळाबरोबर आपण केल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो, आमच्या लहानपणी दप्तर कसे होते तुम्हाला आठवत असेल. सुफला वगैरे त्या गोण्या होत्या ना खताच्या, त्याचे दप्तर असेल. म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर होतो त्या गोण्या. आणि बिजारी वगैरे फाटल्या की असे मोठमोठ्याने चिडलं, टीव्ही वगैरे चिडला असायची, मजा असायची. सगळ्यांची चिडलं असेल, त्यामुळे मुली तुम्हाला असायचं तो विषय. तो थोडं जरी फाटलेलं असलं ना आई शाळेत जाऊ देत नव्हती. मुलीचा फ्रॉक फाटला, बहिणीचा फ्रॉक फाटला, आई सांगायची तसं जाऊ नको, सर हसतील, तुला हसतील. बारीक सुईनं रफू करायची, रफू बारीक सुई. मुलाची विजार फाटली, आई रफू करायची. कारण फाटलेलं चालत नव्हतं. पूर्वी फाटलं की प्रतिष्ठा जायची. आता उलट जेवढं फाटलं तेवढी प्रतिष्ठा नसते. चांगली पॅन्ट 1000 आहे, फाटलेली 2000 आहे. म्हणजे फाडून शिवतात की शिवून फाडतात ते कळत नाही. मी आता पुण्याला एका कॉलेजमध्ये गेलो होतो गॅदरिंगला. समोरून एक मुला मुलींचं टोळकं पाहिलं. बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसत होतं. कुणाचं इथं फाटलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शकल्या. म्हटलं किती गरीब आहे, किती गरीब शिक्षण. आणि हे कुणाचं अनुकरण करतो आम्ही, टीव्हीतलं कोणा तरी पाहतो. अरे त्या नट नाट्यांना निर्माते कपडे देतात, ते फुकट देतात, आपण विकत घेतो, फाटलेलं घालतो. आपल्याला छान केस आहे, छान केस असल्यावर कटिंग किती छान पाहिजे आपली, तसं नैसर्गिक. पण आता ते नवीनच सगळं आलंय. मी एका मित्राच्या घरी गेलो तर तो मुलगा आला मध्येच त्याच्याला असं एक बाजू असे बरीच बोल म्हटलं, अरे ते काय नावीमध्येच पळून गेला नाही काय तो. म्हटलं नाही, ही अर्धी कटिंग म्हणजे आता पूर्ण कटिंग आहे. म्हणजे इथं ते सरळ कोण काटकोण, आता नाण्यांचं सुद्धा भूमिती फार चांगलं झालेलं आहे. तसे सरळ रेषा, काटकोण रेषा, वर असं कबुतराला बसायला पोरगं असं हिरीच दिसतं. चांगलं दिसणारा पोरगं हिरीच दिसतं.
हे काय अंतर कशाला केलं पाहिजे. म्हणून आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आम्ही असं का करतो. प्रश्न कुठले निर्माण झाले पाहिजे. जसा न्यूटनच्या मनात प्रश्न निर्माण झाला सफरचंद खालीच टाकलं म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. महाराजांच्या मनात प्रश्न निर्माण झाला महाराष्ट्र माझा असून मुघलांचं यावर का राज्य आहे म्हणून महाराजांनी सुराज्य निर्माण केलं. हे प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचं जे उत्तर सापडतं ते अतिशय चांगलं असतं. पण आपल्या मनात कुठले प्रश्न निर्माण झाले पाहिजे. चांगले सलमानचं लग्न करायचं जागतिक चिंता आहे. प्रियंकाला काय भारतात नवरा मिळाला नाही. सचिनची बॅट आता अर्जुन वापरेल का. रावणाला 10 तोंड होते कुठल्या तोंडाने जेवत असेल. हे का प्रश्न आहे. हा सूर्य एवढा तप्त का. ग्रह त्याच कक्षेत का फिरतात. प्रश्न निर्माण होते आपल्या मनात. प्रश्न निर्माण झाले तर त्याचे उत्तर ज्यावेळेस आपण सापडवतो ना त्यावेळेस आपली प्रगती होत असते आणि आपली दृष्टी ही वैज्ञानिक होत असते. डॉक्टर जयंत नारळीकरांनी पायथागोरसचं प्रमेय त्यांच्या पद्धतीने सोडवलं 10वीच्या परीक्षेत 6 महिन्याच्या परीक्षेत. जी आपली नेहमीची पद्धत आहे तसं नाही सोडवलं. वेगळी उकल केली सोपी उकल केली. सरांना दाखवली. सरांनी ती बारकाईने पाहिली तपासली. त्यांना मार्क्स पण दिले. पण सरांनी नारळीकरांना हे सांगितलं वार्षिक परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न आला तर अशी उकल तू सोडू नकोस कारण तपासणारा वेळ नसतो. त्यानं घाईने जर वेगळीच आकृती पाहिली तर तुला चुकीचे मार्क पडते. म्हणून तू आता पूर्वीची पद्धत आहे तशीच वापर. त्यांची कल्पकता तिथं दाबली गेली. त्यांची बुद्धिमत्ता तिथं दाबली गेली. पण पुढे ते शास्त्रज्ञ का झाले मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आमचा आदर्श कोण असावं. आमचा पहिला आदर्श कोण असावं. ही आमची आई आणि आमचे वडील हे आमचे पहिले आदर्श. बाकी नंतर तुम्हाला सांगतोय जगात तुम्हाला मित्र फसवतील. आपल्या जवळचे स्नेही फसवतील. नातलग फसवतील. दोनच व्यक्ती कधी फसवत नाही आपली आई आणि आपले वडील. कधीच फसवत आपण कसे म्हणून ते आपले पहिले आदर्श. शिक्षक आपले दुसरे आदर्श. ज्या शाळेनं मला शिकवलं ज्या कल्पना चावला पंजाब मधल्या त्या कॉलेजला घडवलं पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज तिथं ती घडली. टागोर निकेतन सारख्या शाळेत ती घडली. ज्या कल्पना चावलानं वडिलांकडे हट्ट धरला की मला अमेरिकेतच शिकायला जायचं मला अमेरिकेतच शिकायला जायचं. आणि तिच्या वडिलांची परिस्थिती काय. तिचे पूर्वज कोण होते. भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस रेल्वेच्या मधल्या जॉईंटवर बसून भारतात आले तिचे पूर्वज. 6 दिवस त्या डब्याच्या मधल्या जॉईंटवर बसून ते भारतात आलेले तिचे पूर्वज होते. ती कल्पना चावला त्यांची वंशज ती अमेरिकेत गेली. तिथं नासामध्ये तिची निवड झाली. कोलंबिया यानामधून तिनं आपल्या प्राध्यापकांना जे तिच्या विभाग प्रमुख होते पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज प्राध्यापक VS मल्होत्रा त्यांना संदेश पाठवला. ते फार महत्वाचा संदेश आहे की स्वप्नाकडून सत्यात जाणारा मार्ग असतो. स्वप्नातून सत्याकडे जाणारा मार्ग असतो. तो पाहायला फक्त दृष्टी आणि धैर्य पाहिजे. आम्ही आमचं स्वप्न सत्यात उतरू शकतो फक्त आपण ते करत राहायला पाहिजे असा संदेश तिने आपल्या प्राध्यापकांना पाठवला. 90 दिवसामध्ये फेरी ते कोलंबिया यान मारायचं. काय काय कष्ट घेतले ते. 0 अंश गुरुत्वाकर्षणाच्या खोलीत त्यांनी प्रशिक्षण घेतलं कारण यानामध्ये गुरुत्वाकर्षण नसतं. पावाचा चुरा असा तरंगतो. पाणी प्यायला गेलं तर थेंब असा तरंगतो. तांबा भरलेला तांब्या उपडा केला तरी त्यातलं पाणी खाली पडत नाही. त्या ठिकाणी पाय टेकत नाही तरंगत चालावं लागतं. हे सगळं प्रशिक्षण कल्पना चावलानं घेतलं. का घेतलं. मला अंतराळवीर व्हायचे. पहिली भारतीय अंतराळवीर ती झाली. एवढे कष्ट करून आपलं सगळ्याच दुर्दैव की ज्यावेळेस ते कोलंबिया या पृथ्वीच्या कक्षेमध्ये शिरलं तर म्हणजे 24 अंश उन्हामध्ये ते शिरायला हवं होतं. त्या पद्धतीनं ती रचना होती. पण पृथ्वीच्या आवरणामध्ये ते शिरलं. ऑस्ट्रेलियाच्या वर 60 किलोमीटर अंतरावर ज्यावेळेस ते यान पृथ्वीच्या कक्षेत शिरलं हवेशी घर्षण झालं आणि ज्यावेळेस ती प्रचंड उष्णता जी निर्माण होते ती उष्णता सहन करायला बाहेरच्या बाजूला ज्या छोट्या छोट्या फरशा लावलेल्या असतात जवळजवळ 35,000 फरशा त्या यानाच्या खालच्या बाजूला लावलेल्या आहेत. पण त्या सैल झाल्या असं म्हणतात आणि क्षणामध्ये स्फोट झाले. त्या देशातल्या अनेकांनी ते स्फोट ऐकले. त्या यानाचे अवशेष खाली पडले आणि ज्यांना निरभ्र आकाशामध्ये जळते रेषा पृथ्वीकडे येताना दिसली. पण ते यान नष्ट झालं. कल्पना चावला तिथं नष्ट झाली. पण